नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो झटपट होणारी अशी 10 मिनिटातली रेसिपी, ती म्हणजे पनीर बुर्जी. त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये छान तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल छान गरम झालं की आपण यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची. हिरवी मिरची तडतडली की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. कढीपत्त्याची पानंही छान तडतडली की यामध्ये एक साधारण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटानंतर तो नरम पडला की यामध्ये आपण बारीक चिरलेला एक छोटा टॉमॅटो घालून घेणार आहोत. आता टॉमॅटो आपण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आणि टॉमॅटो नरम झाला की आपण यामध्ये सुके मसाले थोडेसे घालून घेणार आहोत. आता छान आपलं कांदा टोमॅटोचं मिश्रण नरम झालेलं आहे. यामध्ये आपण किंचितसर लाल तिखट घालणार आहोत, कारण ऑलरेडी आपण यामध्ये मिरची घातलेली आहे. थोडंसं आपण यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि थोडंसं आपण यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे. हे सर्व मसाले ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मसाले घालू शकतात. आता यावरती आपण किसलेलं पनीर घालून घेणार आहोत. हे घरगुती पनीर आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केटमधनंही पनीर आणून यामध्ये किसून घालू शकतात. साधारण 200 ग्रॅम पनीर आहे. आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. छान आता 2 मिनिटांनी आपली बुर्जी मस्त तयार झालेली आहे. गॅस अतिशय मंद ठेवायचा आहे, जेणेकरून पनीर आपलं खाली चिकटणार नाही. वरून कोथिंबीर घालून गरमागरम पनीर बुर्जी सर्व करू शकतात. ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि तुमचे सर्व अभिप्राय कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आता ही पनीर बुर्जी तुम्ही ॲज अ स्टफिंग म्हणून इतर कुठल्याही पदार्थात वापरू शकतात. धन्यवाद.